काय काय करू राहिले आज? काय करते आता, बसले आरामात काम वगैरे आवरून. चालते आज फिरायला, चालते तसे हा का? जाऊन आज फिरायला. कुठून दिवस उगवला? आता काही दिवस आज काही कामही नाही, धंदा नाही, हा येऊ फिरून म्हटलं. बाई, लय बरं वाटलं कधीतरी बोलल्यानंतर. हां कामाशी म्हणजे अजिबात नाही. नाही पाऊस पडल्यावर आता कामं चालू झाली ना आपले, तर कुठं गावाला नाही का माहेरा नाही. आई 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 बाप आजारी पडले तरी लवकर जायचं नाही भेटायला. पण मग आजपर्यंत कधी बोलले तरी का चल फिरायला? आज बोलले, मला खूप बरं वाटलं. चालायचं मग आता बायकोची नाही हाऊस करायची, मग करायची कोणाची? हा ना, सारखे कामं करू 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 बरं नाही. तुमच्यासारखे नवरे सगळ्या बायकांना भेटो. हां हां मी एकटाच आहे म्हणजे आख्या बायकाला मीच नाही नवरा का? म्हणजे दुसऱ्या लोकांना पण बुद्धी देव असं मला म्हणायचं. हां असं मग का मला वाटतं आख्या बायाचा नवरा मीच हो काय. हा का? मी असं बोलली का? तो काय भरोसा आहे? काय तुम्ही चावळता, काय वाटतं का नाही? हा बरं आपल्याला जेवण बिवण करू हा आणि लगेच जाऊ आपण. चालेल ना. बस न जाऊ बस ना. बाहेर नाही खायचं का? नाही बाहेर खाऊन हे आटलं. काय आले? काय आलं म्हणजे माणूस आला काय हो आलं? ना, काय आले बाप? का बरं आले असं? का हो? हा रडायला लागले इथं? थांब काय काय रे शरपत, काय झालं? बाय कोणी मारलं का काय? मग तुमची मेवणी काय केलं? तुझे मेवणे काय? आमची मेवणे काय झालं? डॉक्टर गॅरंटी नाही घेऊन आले तिची. खबर का बरं काय झालं? सांगा सारखंच नाही. नाही म्हणजे हिची बहीण का? अहो काय झालं? काय 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 अहो थांबा, हो गप्प बसा. का हो? काय झालं? कोमात आहे, हा कोमात. ते आपला फोन नाही, बाई, आम्हाला तर फोनही नाही, काहीच नाही. कोमत गेली? फोन करायचं कोण आहे? हा फोन करायचं कोण आहे? मी तिच्या पैसे बसेल. हा आपण झालं काय ते तर सांगा. हं? काय झालं? तिची पिशी काढत होते, हा. त्याच्यामध्ये लाईट गेली. हं. मग पिशी दुसरीकडे कापली गेली. किंवा बाबा आता पण वाचल का हो? काय गॅरंटी? हो असं डॉक्टर नका बोलू. डॉक्टर काय म्हणतो? अरे का हा डॉक्टर म्हण पैशाची कुशीत करा. माझा प्रयत्न तुमचा नशीब म्हण. आता काय दुसरे कापून ठेवल्यावर तर काय नशीब आता तिचं. हं? आता तो बोलत होती का हो? हा? बोलत होती. सुदेव आहे का? सुदेव नाही, सुदेव नाही. दुसऱ्या कापल्यावर कसं काय सुदेव राहील? हे? एवढं व्हायपर्यंत काय केलं तुम्ही मग? तर मी काय डॉक्टर पिशवीला काय झालं तिचं? हं? पिशवीला काय झालं पिशी साफ करायचं काम चालू होतं. म्हणजे? पोर सर्वात नव्हतं दिला. हा डॉक्टर पिशी धुवायला लावली होती. उलटी करू त्याच्यामध्ये लाईट गेली. डॉक्टर लोकांनी एवढं तुम्हाला काय पिशी उलट्या आणि पालट्या करून द्यायचं पडलं पोरांसाठी? नाही तर नाही ना पोर आमचं घेऊन जाताना एखादं. हा हं? आज माझ्या बहिणीच्या जेव्हावर बितली ना. हा साडू, हा तुम्हाला जर तुमची मेवणी पाहायची असेल, हा थोडंफार सहकार्य करा. नाही सहकार्य करील. पाहायचं असले मला लगेच जाऊ पाऊर येऊ द्या. दवाखान्यात नाही जाऊ द्यायची, काय मध्ये नाही जाऊ द्यायची. अच्छा मध्ये कोणाची इंटरेस्ट नाही. आपण मग आम्ही लांबून बघू ना, असं थोडं आहे. लांब लय लांब आहे, 7-8 काचांच्या मध्ये ती हा असू का? द्या असू द्या. तिला आहे ना आधी लक्षात मध्ये ठेवली ती. अरे बाप, तिला कोणाला नो एंट्री जायची. माझं बिल लय होईल रे. सांगू आता करता आता पाहुणरावळे मदत. हा का? हा, तुम्ही ना थोडीफार मदत करा. आपल्या काय का विषय काय आहे का? अगं 20 काय म्हणणार रे? मग 5-50 देणार. मग आता एक कर चालू काम घे. 2-1 दिवसात मी 5-50 हजार पाहतो हा, कोणाक तरी. पहा ना. हा ए जाय करा तू आणखी 20,000 रुपये होय. 50 बघा ना होत. 50 नंतर देऊ वाकीन. तू आधी आहे ते तर दे. पण आता बघा ना प्लीज बघा हो, माझी बहीण तिथं मरायची अरे मी दारात. काय करू राहिले मग आता? आपल्या घरात आहे 20,000 रुपये, ते घेऊन ये ते देऊन टाक. माझ्याकडे आहे ते देऊ का? हा तेच दे. हा हं? वय. मी परत मागणार नाही हं? तू घरात जाय घेऊन येते डब्यात वय. डब्यात ठेवले बाई तांदळाच्या. आईला असं नव्हतं काढायला लागत रे. वखत वैरे नको. जेव्हा वाच रे माय मेवणे. आईला लय अवघड होईल. बरं झालं कमी जास्त तर लय जीव लावायची मला. लय मेवणी बारी. आई, काय बॉम्बला कधीच मला परत येऊन न दिलं. केल्याशिवाय तर म्हणा डायरेक्ट करूनच जायचं म्हणा. तुम्ही 2-2 टाइम करून येईल. हा मला ते नाहीच म्हणले नाही बिचारे. पण आता काय कोण पण त्याला त्या पिशीचा आजार झाला. हे मोजले ना हो. दे नको मोजू दे. तो मेवरा का काही फरक आहे काय? आता पालताय का? हा
बरं हे बघा जमीनला गिरायक पाहिलं होतं हा पण ते कोणी चालू घ्यायना ना. नाही नाही एक एक नाही घेत कोणी मग आता एक करा आता पण मी 20 काय म्हणते पटकन तुम्ही जा. एक 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 आता काय माहिती का आबा 20,000 दिले तुम्ही जा आम्ही नाही 1-2 दिवसात लगे 50,000 रुपये घेऊन येतो दवाखान्यात. गुडघे गेले गुडघे साडू काय रे चालू हा मग सोपं नाही एवढं हा. बरं चला मग या मग. आणि तसं काय कमी जास्त झालं तर मेवून आहेच आहे मला. अरे आता मग स्वयंपाक पाणी मग तुम्ही माकच राहणार आडानडीला आहेच आहे मग. नाही नाही इकडंच तुम्ही जा राहणार पहिले जा. वा. तिनं आडनडीचं नंतर बघत बसू आपण. येऊ का? येडं कायचं पेटलं जीवन हा. याचं मग तो आडं खायला प्यायला पडलं याला यांना. काय सुख दुःख आहे हा. हे? बायको एवढी आजारी पडली चाल. पडलं खाय प्यायचं ए लोटू नका ना असं पडले असते ना मी. चाल एवढा बार लागला या वर्षी सगळा सत्यानाश झालाय गारा पडल्या वाट लागून गेली होईल काही नाही का शिरपतराव हा काय झालं काय बाबा काय बोल अरे काय झालं शिरपतराव अरे रडू नको बायकोला काय झालं गेली काय मग जायचं वाटव जायचं वाटव आहे नाही पण झालं काय ते तर सांग केस फुटले तर मधून केस. केस मध्ये केस राहते ना शिरपतराव मग डॉक्टर गेलं म्हणून फुटला तर तुझी बायको गेली म्हणून. काय फुटलं तर काय फुटलं तर अपेंडिस. अच्छा अपेंडिस तर आयला मला वाटलं मध्ये तर अच्छा त्या अपेंडिसला केस फुटले का अरे मग शिरपतराव तू पहिले पाहायचं ते दिसत नव्हतं ना आतून नव्हतं ना पोटात. मग डॉक्टरकडे जायचं असं दिसत नाही डोळ्याने ते डॉक्टरकडे चेक करायला त्याला डॉक्टरने चेक केलं म्हणा भले भले केस फुटले त्याला. केवढले असं आवडले केस आले. केलं मग लई जुनं आहे का ना हा मग डॉक्टरने सांगायचं केस काढून टाक म्हणा हं? केस काढून टाक म्हणायचं नाही नाही तो मला जर फुटला तर तुझी बायको गेली म्हणून. किती आहे एवढं बेकार काम राहतं लय गावात फिरलो कोणी याळा काळात सहकार्य करते नाही माणसं. नाही झालं काय काय पैशाची गरज पडली का शिरपतराव पैशाशिवाय काय चालतं दवाखान्यामध्ये. अरे मला पहिले सांगायचं फोन करून दिलंस तरी काम होऊन गेलं असतं ना मी लई लोकांना सहकार्य करीत याळा काळाला मला कोणी आडू पड मला मा खाता कोणी सहकार्य करीत नाही. आता तेवढं जबाब होतं तू एक मित्र आहे फक्त नाही बस. हा ती आहे म्हणा नाही तुला काही नाही तुला अर्ध्या रात्री मदत करतो बैल त्याचं काही वापर विषय- काढले तर बैल कोणी घ्यायला अरे नको बापू आता पुन्हा पावसाळा लागल पेरायची पंचायत पडल बरं बैल असलं ना टेन्शन नाही राहत शेती कोतीचं हाय बरं आता काय करावं. बरं मला एक सांग किती किती कितीची गरज पडते ऑपरेशनला माझ्या 3-3.5 लाख लागत आहे. एवढे केले काय लोक गोळा एवढं लाज आहे? फक्त 50,000 कमी पडत आहेत. नाही पण मी तर ऐकलं होतं कमी मध्ये होतं ते ऑपरेशन हा 20-25 हजारात होतं म्हणे त्याला केस फुटलं तो कमी होतं केस फुटले. असे केस फुटल्यामुळे गडबड झाली का हा आईला पैसे एवढे तर नसतील माझ्याकडे थांब किती पाहतो बरं का 20-25 हजार चालवले ते हम्म. नाही 30,000 होते 30 हा का हा हे नेमकं चालवलं ते ठकील द्यायला ठकीचं पुरेचं होतं पण आता पाहतो तुला किती 50ची गरज पडली का हो बरं चाल हे 30 घे आणि 20 तुला लगेच फोन टाकून देतो तुझ्या तोच नंबरवरती ना बूट काढ ना. का बरं पाया पडतो नको रे बाबा अरे जोडीदार रे बाबा जोडीदाराचे काही उपकार राहते का हा वाचली माय बायको. हा नाही पण मग मला हे नाही कळलं केस फुटूस तर तू म्हणजे तिला काही जाणवलं नाही का केस फुट राहिले काय हो राहिलं माझे पोट दुखत आहे पण मी गेलो म्हणलो तो बोजा उचलला होता हम्म. त्याच्यामुळे पोट दुखत असं. हा का म्हणजे बोजाचं एवढ्या ठिकाणी दुखत याचं कोपऱ्याला दुखत हा नाही नाही तिला आहे ना लग्न झाले मी सुई मारली होती हा तमुदी घाबरती सुईला हा का तमुदी ना डॉक्टर हात लावून देत तू नाही. स्वतः मारली होती का हा मी स्वतः सुई अरे मारली. यार असं नाही करीत जायचं शिरपतराव डॉक्टरकडे नाही जायचं ती डॉक्टर झाला बी सुटली ना दरली दिली खोसून हे खुसून औषध बिषध घातलं होतं का नाही त्याच्यात अंधारामध्ये मारली ना काही कळालंच नाही. ती ह्याचे खेळ मग ती घाबरणारच नाही एवढं ते केलं आपण सुई म्हणलं का हा तिला काट्यात उभा राहतो. हा ना बरं या बाय तुला किती दिले 30 दिले ना हा. या बाय 20 टाकले बघ हा हा आणि या बाय शिरपतराव अशी काही गोष्ट आडीनेली जा वाटलं ना तर वेळेवर सांगत जायचं हे तुला काय होतं म्हणते जीव जाऊन जिलेबी खातो बाबा खरं हा बरं आता काही टेन्शन घेऊ नको जा बरं का वाचली बाय बायकोना नशिबाना हां तुम्हाला वापरायचं येईन मी अरे काय शेती कामामध्ये निंदायला खोरपायला याला त्याला. हा चालत नाही येते ना वहिनी येते ना अशी बी बरं तिचा स्वभाव लईच बारी आहे मला कधी नाही म्हणली नाही काही गोष्टीला खरं 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 हा कधी कमी आधी आला का तू कधीच मला? नाही हा केल्याशिवाय ती येऊच देत हा, नाही मग ते चहा पाणी सगळं पद्धतशीर पोटभर चांगली चांगली हा चला. मग घे इलाज करून घे बरं येऊ का का? हा येतो मी बी येईल भेटायला हा हा फोन कर मला तसं हा यायला असे दिवस नाही यायला पाहिजे कोणावरती
वाईटच झालं. लय चांगली बाई आहे, कधी नाराज करीत नाही, काही नाही. चला बाई झालं, चारा पाणी टाकून देतो, ते काळा करून राहिले. हो ऐका ना, मी काय म्हणते, काय अहो सकाळी पाहुणा येऊन गेले पण माझं काय मन लागे ना. जाऊ ना आपण पटकन. घाबरू नको जरा, दवाखाने सुविधा सगळ्या राहते आहे. अहो असं कसं काय म्हणताय तुमची बहीण असे असे शांत बसले असते का? अगं मला काय तसं म्हणजे वाईटच वाटू राहिले. मग? मला वाटत लगेच जावा, पण आता ते तर आपण तो मेवण्याला विचारलं नाही ना दाजीला का कोणत्या दवाखान्यात आहे काय. अहो, मग फोन आहे ना आपल्याकडे, आपण फोन करून विचारू शकतो ना फोनवर. काय ते फोन आहे उचलते का नाही ते नाही त्याच्या उचलता. टेन्शन मध्ये ते उचलतील काय नाही. तुम्ही असं गेला सर उद्या उद्याकडं हा म्हणजे माझी बहीण मरून पडली का मग अरे, जायचं अजून का? त्याला त्या पाहुण्याला अजून 50,000 न्यायचे जमा करायचे आपल्याला अजून. हो ना मग करू ना जमा. आता घ्या ना पटकन कुठून तरी आता कोण दिले फोन पे चालतं. कोणावर तर घ्या. हा. कोणाकडनं घ्या मागून. अरे तुला लय बोलणं सोपं आहे अडचण. अहो असं करता का? माझी बहीण किती तिच्यामध्ये असेल बरं. मग चालते का मग एवढं तुम्ही मला रडायला लावता पार. तुला अवघड काय रडू नका काय मला फक्त तू रडली का मला रडू येते. हा मग तुम्ही केव्हाची मी म्हणते चला चला तर ऐकत नाही. बरं तू जेवली का मला जेवण मी नंतर जेवण. का तुम्ही भूकच पळाली. माझं सगळं गेलं पळून. कारण तो मेवनच रडलं तेव्हा हिड तेव्हा आहे ना. मग आता माझ्या बहिणीचं सांगितल्यावर हा ना हा? लय भारी होते का तुझी बहीण. म्हणजे तुम्ही बारीचं पडलंय तिच्या नाही खरंच तब्येतीचं असं नव्हतं करायला लागत. लाईट नव्हतं जायला लागत. लाईट तेवढं ऑपरेशन झालं तिचं क्लिअर झालं असतं ना. आता लाईट का तुमच्या हातात होती का माझ्या पण हातात? त्या डॉक्टरांनी जनरेटर तरी वापरायला लागत होतं. ते येड्या डोक्याचे असतील. चला मग बरं काय बोलू आपण त्यांना. हा, नाही काहीतरी ऑपरेशन घेतो मी तिथे गेलो चाल. दवाखान्यात. मग काय करायचं आता? मग चाल आता कोणाची वाट पाहती. मग उठा ना तुम्ही. आईला तू एक आहे ना. उठवा ना पटकन बाबाला आमच्या. चल काय हा माणूस कुठे गेलाय काही समजत नाही. सकाळपासून वाट बघते, नवीन साडी घातली त्याच्यासाठी. आत्ता येतो नंतर येतो, आत्ता येतो नंतर येतो, असंच चालू आहे. आलात काय? बसा बसा. हो काय किती वेळ तुम्हाला? हा किती वेळ तुम्हाला? मग आता कामाला ते हाच बरं थोडी. काय हसू कसं माझा चेहरा उतरला. आज मी नवीन साडी घातली. मी तुम्ही मला आज प्रॉमिस केलं होतं माहिती आहे ना की आज माझं प्रॉमिस पूर्ण करणार. हसतं मग थोडी. कशाला हसू आता? काय झाल्याशिवाय मी काय उगाच हसू? काय वेडी आहे का मी? करतो ना तुला लगे हसते खरी. किती वेळ जेवायचं पण होतं ना तुम्हाला? किती वेळ झाला? मला तुला खुश करणं महत्वाचं. जेवणाचं काय नाही, जेवण रोजच आहे. खरंच? हा मग बोला ना मग काय. तू ना हा तू डोळे दाख. दाखवू? डोळे दाख. झाकू? बरं बंद केलेत. हा बंद केलेत. बापरे एवढी मोठी पोत आपण जी बघितली तीच केली आहे ना? मग ऐक खूप 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 धन्यवाद 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 तुम्हाला. खरंच मी आज एवढी खुश आहे ना, एवढी खुश आहे ना, काय विचारू नका. खूप आनंदामध्ये आहे. वा किती मस्त कष्ट आहे. केलं, कष्टानं पैसे कमावले. काय बोलताय? तुमचे हातपाय वगैरे दुखतायत का? नाही तू काही जात काय बायकोचा लाड पुरायचं म्हणलं मग सगळं करावं लागत ना. खरंच ना मला ना मी आज खरंच खूप आनंदामध्ये आहे, खरंच सांगते. वा किती गोड दिसेल. घालू का मी? घालू? मग घालू. मग तू काय आणली? हां सांगा बघू कशी दिसते. कशी दिसते मी? एकदम छान दिसते. छान दिसते ना? मला पटली तू आज. वा मी 4 माणसामध्ये जर घालून गेली ना तर काय लोक टाळाटाळा बघतील माझ्याकडे. आता तू ना साड्या बिड्या वापरू नको. मग कपडे वापर, ड्रेस. अहो ड्रेसवरती नाही चांगली अगं दिसत ती ती. साडीच्या हातून जाते, ती साडीच्या वरून तर ठेवी. म्हणजे लोकांनी जिडे बायाचं टोळकं दिसलं का तिकडे जाऊन गप्पा करायचं. म्हणजे बाया लगेच विचारते बाई पोत कोणी केली. मानावर नाही केली, दुसरं कोण करणार आहे? मग मी नवऱ्याचंच नाव सांगणार ना, पण साडीवरती उठून दिसते हो. अगं पण लोकांनी जिडे बाया आहे ना. बरं ते जाऊ देत, माझा फोटो काढा लवकर. हा काढू फोटो ठेव. आपला आपला आपल्या दोघांचा. हा कसं काय वाटतंय? मस्त. आता एक असं 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 एक असं असं असं. ओके. खरंच तुम्ही ना प्रॉमिस पूर्ण केलं. तुम्ही किती चांगल्यात, किती प्रेम आहे तुमचं माझ्यावरती. तुला नकली नाही प्रेम. ऐका ना तुम्ही आहे ना ह्या फोटोचा आहे ना मस्त मोठी अशी फोटो एक फ्रेम बनवून आणा. हा आणायची ना आपल्या मोठी.
आणि मोठी LCD मी काय म्हणतो तेव्हा बॅनर छापू का डायरेक्ट बॅनर मी काय मतदानाला उभे माझा बॅनर छापायला सुकट आली पाहिजे ना. बरं ऐका ना तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला का ह्याच्यासाठी काय नाही बायको करता किती किती झाले याचे सगळे पैसे 5.5 5.5 लाख. काय एवढे अहो पण तो म्हटलं होतं ना 4.5 लाखापर्यंत देण्यात बाजार वाढले सोन्याचे बरोबर. अरे बापरे खूप आनंद आहे मला तर ना आता ह्या आनंदामध्ये मला तर झोपच येणार नाही एसटी ते न घालून जाऊ नको तिथे पोती काय पितात मग मी कधी घालणार याच्या वेळेला घालू नको त्याच्या वेळेला घालू नको मग मी कधी घालणार निश्चित घालून घ्यायची लग्नामध्ये वापरी जायची बघची. कसा गळा भरून दिसतोय आता तुझा बर्थडे ना हा बर्थडेच्या दिवशी घालायची. हा पण खरंच तुम्ही खूप मेहनत केलीत खरंच मेहनत करायला लागते म्हणून बायको करता मेहनत नाही करायची मग कोणा करता करायची. तर की नाही मला मस्त आहेत ना 2 बांगड्या बनवा हिरव्या घेणार रे बांगडे हा बांगडे घेणार रे. बांगड्या घ्या आणि मला ना अंगठी वगैरे पण खूप आवडते पण सध्या बांगड्या घ्या बांगड्या कशा जरा असं खुलून दिसतील ना हातामध्ये मी दामा नाही ना सगळे काय बाय तुझ्या कानात घालीन तुझ्या नाकात घालीन किंवा हातात घालीन सगळं घालून देईन जागे काय दागिने. दागिने ना हा नाही तर मला असं वाटलं तुमच्याकडे जास्त जर मी लाड केले ना तर मला बुक्कीने मारायला असं बरं, वाटलं तुला कात घाला आवडतो हम्म? कात घाला जास्त मला बांगड्या पाहिजेत हातात घाला आवडतो ना? हातामध्ये. हा. ठीक आहे मग तू हातात घाल ठीक आहे पण करून तर आणा पहिले मला बांगड्या करणार 100%. हे मग मी माझं माप देऊ का तुम्हाला हे घेऊन जा मग माप हा 2 मस्त आणि एवढ्याच मोठ्या बांगड्या पाहिजेत हा हे झालं का लगेच तुझ्या कानामध्ये टाकून देणार आहे मी. कानामध्ये कशाला केलंय ना तुम्ही माझ्या कानामध्ये नाही ते मोठं लोमचं टाकायचं कानात लोमचं. ठीक आहे तुम्ही जेव्हा त्याने जाणार काय तेव्हा मला सांगा लोंबत गुड करतं का ते कानात टाकायचं. तुम्ही मला तसे ते झुमके बिमके नाही आवडत बिलकुल पण ते आवाज येत राहतो मला मग असं खूप इरिटेड व्हायला होतं ऐका ना तुम्ही जेव्हा जाणार ना तेव्हा बरं चला आपण जेवून घेऊया नाही जेवायला भूक नाही. चला ना अरे मी बिर्याणी केली आज अगं तुला पाहून माहिती ना भूक पडायची भूक. अहो पण मला तर आनंद झालाय ना चला एवढं हॉस्पिटल घरात आवाज येतोय का? घरात आवाज येऊ राहिला घरी आणलं का काय काय माहिती कोण आले बघा तर या बरे आहेत ना ताई काय फोन लागा ना अरे साडू दवाखाने पूर्ण पालथे घातले पायाखाली त्यांना कधी आणले तो हिला सोडून केव्हा आली का हॉस्पिटल मधून हॉस्पिटल मधून हा हा आले का आताच आले सकाळी 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 हा सकाळी गेलो 2-3 तासात आम्ही आलो मग काढली पिशी पिशवी उलटी केली ना म्हणा अगं तुझ्या गर्भ पिशवीला काय प्रॉब्लेम झाला होता माझ्या घरी पिशवीला नाही काहीच नाही मग कोणाची व्यवस्थित आहे मग हा आता आमच्या गावाला रड सुटला रडत होते हा नाही ते तर आज खूप खुश होते उलट आणि बिर्याणी बनवली मी आज आम्ही आज खूप आनंदी आहोत आनंदी आनंद हा मग हे काय खोटं बोलत होते का काय पैसे घेतले नाही यांनी आमच्याकडनं पैसे 20,000 रुपये आणले सकाळी. मला डॉक्टर को चुकलं म्हणा बलचिकच कापलं गेलं म्हण काय कापलं गेलं तर काय माहिती त्याला ती माहिती. गर्भ पिशवी म्हणे काहीतरी प्रॉब्लेम झाला लाईट गेली वाटतं तर कट वेगळीकडे झाली आणि तुझी बहीण म्हणजे बोलत नाही काय नाही हं? बोला ना 2 वर्षे म्हणत ती होती. ना, ती झोपल्यावर बोलत नाही. झोपल्यावर बोलत नाही असं म्हणत होते का तुम्ही मग कोणतं पेशंट झोपल्या बोलत आहे कधी अहो पण ती पेशंटच नाहीये ना हे खोटं बोलले ना ही तर शिरपतराव, वहिनी कापले केस हा केस कापले का कोणाचे केस आणि का तर ते जातात कापू ते कुठलं ऑपरेशन बोलताय का काय शिरपतराव तुला काय वाटला मला एवढली केस आले म्हणे काय आणि जर नाही काढलं ना म्हणे नाही ऑपरेशन केलं ना मरल म्हणे फुटलं ना म्हणे कसलं कशावर केस आले अपेंडिक्सला केस आले म्हणे एवढली किड्याला अपेंडिचा किड्याला हा आणि मला म्हणा हा मा बायकोच आहे ना म्हणा भाऊ बाबूराव पिशवी गर्भ पिशवी ना हा ती काढायची होती म्हणा तर मग नेमकी काय भानगड नेमकी पिशी कापेले का केस कापायचे काय आणि भानगड बलचिकच डॉक्टर कोण कापून गेलं म्हणून लाईट गेली ती आहो तुम्ही उठाव पहिले अगोदर हो ते बाहेर चला बरं एकदा इथं ना ले गरम राहिले या बाहेर या बाहेर या. चल तिथं अवघड झालं इथं या बाहेर या बाहेर या. काय चाललंय हं?
काही समजा नाही कमीत मार्ग कमी बरं तुम्ही का त्यांना हा? पकडलं काय पण असं मी आहे ना तेवढे दवाखाने पाहिले अरे तू तेव्हा तुम्ही रिक्षाला 500 रुपये घातले एवढं खोटं बोलत असतात रात्री का मला दिसले बरं का पुढं रिक्षामध्ये फिरत होते ना हा मग ते बस हॉस्पिटल त्यांच्या आम्हाला पाहिलं सापडत मी. नव्हतं ना यांनी नाव सांगितलं नाही सकाळी जायला म्हणजे अरे बा किती जणांना आपदवले हा अहो, काय रे? तुम्ही का गप्प बसला मी रात्रीपासून जेवली खावली नाही माहिती काय का? नाही हं? तिला थोडी वाटीमध्ये बिर्याणी दे. हा मी आणते बिर्याणी- काय ठेव बिर्याणी तुझी तुलाच म्हणजे तुम्ही बिर्याणी करू खाल्या हा इकडे आमच्या जेवायचे हाल झाले म्हणजे आम्हाला बिर्याणी काही कधी पाहिली नाही का आम्ही बिर्याणीसाठी आलो का माझ्याजवळ एवढं रडला ना म्हणे जीवा बाबा तुझे म्हणे सारे गावात फिरलो कोणी काय दे ना म्हणे आणि माझ्याजवळ किती रडला अहो पण अपेंडिक्स कुणाला झालेला हा गप गप तू तुला का माहिती वहिनी हा खरंच एवढली कसं आहे का अहो ते काय तुम्ही फालतू बोलताय केस केस अहो, बरोबर तू बोललास तसा. अपेंडिक्स बोला ना त्यालाच तुम्ही. केस काय एवढले आले बोलताय म्हणे. तुम्ही पण? अपेंडिक्स झालेला असं सांगितलं वाटतं त्यांनी हो एवढं म्हणजे अपेंडिक्सला केस आलते का मला नाही माहिती त्यांना असं काय बोलला. बोलायचंय ते ते. किडा असतो त्यांना म्हणता येत हा बरोबर आहे किड्याला मग तो म्हणताय. पोटात जर फुटला ना उलटा तो अर्थ माणूस नका मरत आहे हा म्हणे केस आले ते आता मला कुठे पण माहितीये हो अहो, मग हा, नीट सांगा ना काय बोलतात केस ते केस मला काय काय करताय तसं बोललं मी तसं सांगू राहिलो नाही तुम्हाला का केस आले काय झालं काय काय झालं झालं नाही काही मग का व्हायचं मी काय म्हणतो तो तुम्ही किती पैसे दिले 20,000 किती दिले का 20,000 20,000 तुमचे 50 बापू एवढे घेतले तुम्ही 70 आणि बाकीचे गंगेचे कांगण्याचे गुळ पिण्याचे राधीचे बकोळीचे 15 ते 7-8 लोक झाले होऊन गेलं. एवढेच पैसे केलं काय बाबा पण तू? केलं काय तो मग हा? केलं काय एवढं पैशाचं माय बायको खुश केली मी हा? अहो पण तू आम्हाला बोलता आम्ही खुश करून टाकायचं तिला अहो पण तो कशा काय रे खुश केली पैसे कशाला घेतले तुम्ही तुला खुश करा म्हणजे याच्यासाठी नजर केली नाही आमचं पण लक्ष नाही म्हणजे- एवढं पोत बनवली लोकांकडनं कर्ज घेऊन अगं तुला तरी काय वाटतं का अहो 5.5 लाखाची मला अहो मला खरंच नव्हतं माहिती की त्यांनी लोकांकडून पैसे घेऊन पोत बनवली मला इथं माझ्या गळ्यात 5 मणी नाही बाई 5.5 लाखाची गळी बनवली माझा विश्वास करा मला खरंच नव्हतं माहिती की म्हणजे आम्हाला आला सांगायला गर्भपिशवी काढायची म्हणा पण तुम्ही विश्वास काय रे बरं डॉक्टर लाईट गेली आणि डॉक्टरचा दुसरीकडे हात गेला मला जर माहिती असतं ना तर मी त्यांना सांगितलंच नसतं असं काही माझी बायको बोलतच नाही काय हात ते माहिती लक्षात बा- आहे म्हणा सुदिवस नाहीये तुम्ही मला काय आजारी केलं काय माझी पिशवी काढायला लावली मला अपेंडिक्स झालं म्हणून तुम्ही सांगितलं काय काय रे बरं डॉक्टरचा दुसरीकडे हात गेला हा एवढं खोटं बोलतात काय कोणी पण मग तुला पाहिजे मला खुश अहो ठीक आहे पण असं लोकांशी खोटं बोलून पैसे घेऊन मला काय मंगळसूत्र बनवायचं काय अरे शिरपत्राव लाज ठेवली कुठं लाज हा दोषी ते बाकी काय राव आमचे पैसे आम्हाला खरंच आजारी जर पडली ना आता तुला आम्ही दरवाजात सुद्धा उभा करणार नाही दारात उभा नाही करणार आता बायकोच्या नावाखाली पैसे उपडतात हा मला कळत नाही अगं काय कुठं नाही पाहुणे एक काम कर हा तू एक काम कर माझे पैसे हात दे रे आमचे पैसे हा दे हात दे पोत काढू दे अहो पण ते नाही लोकांचे हा, असू दे. देणं घेणं आम्ही आहे ना. आमचे काढू दे आमचे काढून काढून घेते दे पोत काढू उकडा बरं येईन मी पैसे नाही रे बळे ओकडा मारणारा पोऱ्या पडला नाही तर दे काय इकडे चल. दे दे इकडे हा मी काम करते आमचे 70 मी पोत विकते आणि तुमचे पैसे उद्या देते ना असं करते ना मग उद्या देते का पायावर काय नाही दिले हो. तू हो पाहुणे तुला तर माहिती ना आपला झटका कसा आहे अहो मी देते बोलली ना तुम्हाला झटका पाहिजे तुला कसा आपला अहो विश्वास ठेवा मी तुमचे पैसे मी काय ताई म्हणतो उद्या तुम्ही देते. मुक्कामी पण थांबून मी जा काय म्हणते तुझ्यावर विश्वास करू आम्ही पण या माणसावर बिलकुल नाही हा? ऐ, तू जाय बरं घरी मी ऐका थांबून ना, घेतो मी आहे ना त्यांच्या हातामध्ये नाही देणार पोत कशाला माझ्याकडे थांबता तुम्ही? ठेवेल. पैसे घेऊन येतो ना का बरं ती देते ना उद्या आणू हा हा मी देईल तुम्हाला दहा- थांबतो तरी मी आजचे दिवस काय काय नाही, गरज बरं नाही. बरं, मी काय म्हणतो मी बी आज रातच्या लीडच करतो काय काय हे? आराम. जेवण पिवण करतो रातच्या लीड ताई, आम्हाला मी आहे ना कसं तुमच्याकडे येते मग असं करते हा आणि माझ्याकडे येऊन मी काय करू आणि आपण जाऊन दोघी जाऊन पोत विकू मग माग चालते का मला हाती घावणार नाही मग घे आपल्या घे एकदा गेली आज तुम्हाला काही डोकं बिकं फिरलं का ते माणूस येईल ना आपल्या हे घ्या, दारात तुम्हाला विश्वास नाही घेऊन जा तुम्ही पोत माझे पैसे काय वहिनी चला अहो ते देतील तेच ना गवंड काढून घालत पैसे. ते कसं काय देते? पाहुणे एवढी माणसं पोत कसं बनवली हे बाय, आता काय करू हे एवढं काढून देऊ आपल्याला 20,000 आपले येऊन जातील अगं, ऐ! ऐ, सोड अहो, पण देते? त्यांचे हो, पण पाहुणे पैसे द्यायचे माझे आहेत पण ना. पैसे ना हो मग राहिले ते तुला घेऊन जाय आम्ही एवढंच काढून घेणार 5.5 लाखच आहे ते मग मला अहो, काय रे आम्ही एवढंच घेणार आहे आम्ही 20-40 घेणार आहे मग आणि तुम्हाला 50चे किती घ्यायचे शंभर द्या मग आता पावती माझ्याकडे ताई मी यांच्याकडे देते तुम्ही हो. कशाला हो, कशाला पाहुणे, ते पोलीस बिलीस धरतील अहो, बिल कशाला? पाहते ते हा, बिल अरे आहे देवटाक चोरी चालेल फसशाल तुम्ही हे घ्या. ज्यांचे हो. घेतलेत ना नक्की ए भाऊ, ए. घेतलेच आहे ना? आत्ताच्या आत्ता जाऊन
पहिला चल चल बरं. हा? जा तुम्ही आत्ताच्या आता जा आणि हे 7-8 लोकांचे पैसे देऊन टाका नाही तर तू असं कर जाय तिकडे कोणाकडे आम्ही दोघं जाऊ. नाही बाकीचे बुडो आम्हाला काय घेणं आमचे दोघांचे ते. अहो, हे आम्ही दोघं थांबतो. पळून जातील हे दोघं चालले पळून जातील हे. मग काय कोणाला पकडायचं अहो आमचं स्वतः पकडायचं कोणाला आपण तुम्ही तर तुम्ही बहीण आहे ना हा त्याची वाली. माझ्या बहिणीवर विश्वास आहे मेवण्यावर विश्वास नाही ना माझा मग तुम्ही चला आमच्या बरोबर हा आम्ही येतो कामाला सोडून तुमच्या मागे येतो. तेच उद्या करत बसू आता आम्ही हो चला निघा याला दोघाला घेऊन जाऊ चला हा, चला बरं चला आपण सोबतच जाऊ चला हे काय कल करे परत जर असं केलं ना तर याद राखा निघ.